नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी। आज आपण संत नामदेव महाराज यांच्या एका अत्यंत मार्मिक आणि डोळ्यात अंजन घालणाऱ्या अभंगाचा विचार करणार आहोत। महाराज म्हणतात, प्रपंच स्वार्थासी साधावया चांग, वैराग्याचे अंग दाविसी जना। याचा अगदी साधा अर्थ असा की स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी लोकांना बाहेरून वैराग्याचा आव आणायचा, मुखात देवाचे नाव घ्यायचे आणि मनात मात्र वासना, पैसा आणि स्वार्थ बाळगायचा। म्हणजे दाखवायचे एक आणि करायचे भलतेच। आज आपल्या समाजात अशी ढोंगी माणसे आपल्याला पावलोपावली पाहायला मिळतात। बाहेरून खूप मोठे संत, महाराज किंवा समाजसेवक असल्याचा आव आणायचा आणि आतून मात्र स्वतःचे घर भरायचे। हाच या ओळींचा खरा भावार्थ आहे। भक्तीमध्ये आणि माणसाच्या वर्तनात पारदर्शकता असली पाहिजे। तुम्ही देवाचे नाव घ्या किंवा न घ्या, पण माणसासारखे खरे वागा। ढोंग करून तुम्ही जगाला फसवू शकाल, पण त्या परमेश्वराला आणि स्वतःच्या आत्म्याला कसे फसवणार? तुमचा प्रपंच, तुमचे व्यवहार जर तुम्हाला चालवायचे असतील तर ते कष्टाने आणि प्रामाणिकपणाने चालवा। त्यासाठी धर्माचा किंवा साधुत्वाचा खोटा बुरखा पांघरू नका। आजची तरुण पिढी रील्स, व्हिडिओ किंवा सोशल मीडियावर स्वतःचे जीवन किती आदर्श आहे, आपण किती समाजसेवा करतो किंवा आपण किती वैचारिक आहोत याचे मोठे प्रदर्शन करते। पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ते आई वडिलांशी नीट वागत नाहीत किंवा मित्रांना फसवतात। तरुणांनो, हेच ते आधुनिक ढोंग आहे। संत नामदेव महाराज म्हणतात की सोशल मीडियावरील खोट्या प्रतिमेच्या मागे पळण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनात प्रामाणिक बना। जे आत आहे तेच बाहेर असू द्या। खोटा आव आणून मिळवलेले यश फार काळ टिकत नाही। बाजारात अनेकदा असे लोक भेटतात जे खूप गोड बोलतात, गळ्यात देवाच्या माळा घालतात, कपाळाला मोठा टिळा लावतात आणि आपण किती प्रामाणिक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात। पण जेव्हा आपण त्यांच्याकडून एखादी वस्तू घेतो तेव्हा ते वजनात माप मारतात किंवा भेसळयुक्त सामान विकतात। यालाच नामदेव महाराजांनी स्वार्थासाठी वैराग्याचे अंग दाखवणे म्हटले आहे। या उलट एखादा साधा कष्टकरी माणूस जो कोणताही बडेजाव करत नाही, देवाचे नाव मोठ्याने ओरडून सांगत नाही, पण आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करतो, तोच खरा देवमाणूस असतो। म्हणूनच संतांची ही शिकवण आज आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावते। चला, आपणही आपल्या आयुष्यातून हे ढोंग बाजूला सारूया आणि अंतर्बाह्य शुद्ध होऊन जगण्याचा प्रयत्न करूया। या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्व सूचना मिळेल। धन्यवाद। रामकृष्ण हरी।